मुंबई हायकोर्टानं कबूतरखान्यावर सुनावणी करणार आहे। तर दादरचा कबूतरखाना आता यामुळे राहणार की हा कबूतरखाना जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर या कबूतरखान्याच्या बंदी विरोधात जैन समाजानं 6 ऑगस्टला आंदोलन केलं होतं। तर कबूतरखाने हे बंदच करावेत यासाठी मराठी एकीकरण समितीनं आंदोलन केलं होतं। मात्र हे आंदोलन पोलिसांनी दडपलं आणि याच संदर्भात आज न्यायालयात सुद्धा सुनावणी होणार आहे। तर कबूतरखाने बंद करा असं आंदोलकांनी म्हटलेलं आहे। दादर इथं मराठी आंदोलक एकत्र झाले होते आणि या कबूतरखान्यावर बंदी घालण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत होतं। शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करण्यात येत होतं। मात्र हे शांततेच्या मार्गाने करण्यात येणारं आंदोलनाचा दडपण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आणि त्याआधीच कार्यकर्त्यांची धडपकड सुरू केली गेली होती आणि जैनांच्या दादागिरीचा मात्र निषेध करण्यासाठी आणि मराठी माणसाला मुंबईतून हाकलण्याचा हा डाव असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे। काय सुद्धा पवित्र आहे, आम्ही उद्या गायचा गोठा इथं बांधला तर कसं होईल? म्हणजे आम्ही आमचं सर्व प्रयत्न करतो की युनिटी डायव्हर्सिटी सर्वांनी एकत्र राहावं। आम्ही जर असं केलं तर उद्याच्याला ह्यांचं काय होईल? मराठी माणूस शांत आहे म्हणून मला असं वाटतं संयमाने ही गोष्ट सुटू शकते, याच्यावरती मार्ग काढू शकतो आपण। पर्यायी मार्ग मुंबईतच का? आज एवढं सगळं असताना तुम्ही सगळीकडे इथं पाहताय की कबूतर फिरतात आहे, कारण ते लोक टेरेसवरती त्यांना दाणे घालतात आहे। माननीय उच्च न्यायालयाचा जो आदेश आहे त्याचा आदर झाला पाहिजे। जर आमच्या महाराष्ट्राच्या प्रशासनाच्या कायदा सुव्यवस्थेला जर कोण धक्का लावत असेल तर त्या विरोधामध्ये मराठी माणूस हा मैदानामध्ये उतरणार आणि याच्याकरता प्रत्येक पोलीस हा मराठी आहे, प्रत्येक पालिका अधिकारी हा मराठी आहे। त्याच्यामुळे कुठल्याही पोलिसांनी पालिकांनी ही जी धरपकड चालवलेली आहे ती कुठेतरी थांबवली पाहिजे। आम्हाला एक प्रकारची वेगळी वागणूक आणि जैन समाजाला वेगळी वागणूक ही कुठेतरी दुटप्पी भूमिका आहे, याचा आम्ही निषेध केलेला आहे। आणि ज्या वेळेस पोलिसांवरती धक्काबुक्की झाली, त्या ठिकाणचं नुकसान झालं, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं आणि कोणीतरी शस्त्राची भाषा केली, चाकू सुरे आणून तोडफोड केली, त्यावेळेस ही ताकद का नाही वापरली गेली? म्हणजे इतका दबाव आणि एवढ्या दबावामध्ये पोलीस काम करतात। हे बघा पोलिसांनी काय केलं, पोलिसांनी मारहाण केली, रक्त काढलंय माझं आणि पोलिसावरती गुन्हा नोंद झाला पाहिजे। पोलिसांनी माझं रक्त काढलंय मराठीसाठी, हे लक्षात ठेवा गृहमंत्री साहेब। पोलिसांनी मराठी माणसाचं रक्त काढलंय।